नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या तालुक्यांमध्ये पूर्णतः नुकसान झालेलं होतं अशा तालुक्यांची, ज्यामध्ये 29 जिल्हे आणि 253 तालुके याची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त काही तालुके असे होते की त्यातील काही मंडळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं, पण ते तालुके आणि ते मंडळ या JRमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. असेच काही तालुके शासनाच्या नवीन JRमध्ये समाविष्ट करण्यात आलेले. मित्रांनो, यामध्ये शासनाच्या माध्यमातून 2 वर्गीकरण करण्यात आलेले, अंशतः बाधित तालुके आणि पूर्णतः बाधित तालुके. मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सवलती या पूर्णतः बाधित असलेले जे तालुके आहेत त्यांना सरसकट लागू असणार आहे, तर अंशतः बाधित असलेले जे तालुके आहेत त्याच्यातली जे मंडळ यासाठी पात्र ठरतील, अतिवृष्टीच्या याच्यामध्ये पात्र ठरतील, त्या मंडळांना सरसकट ती मदत वाटप केली जाणार आहे. जशी या पूर्णतः बाधित झालेल्या तालुक्यामध्ये जी मदत वाटप केल्या जाणार होती तीच मदत त्या अंशतः बाधित तालुक्यामधील जे जे मंडळ पात्र होतील त्या मंडळांना ती मदत लागू असणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणते तालुके नवीन ॲड झालेले आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, बघूया. मित्रांनो, हा JR राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे या संदर्भातील ही माहिती. मित्रांनो, याच्यानंतर याच्यामध्ये कोणते तालुके ॲड करण्यात आलेले आहे आणि पूर्णतः बाधित तालुके कोणते आहेत आणि अंशतः बाधित तालुक्यामध्ये कोणते तालुके आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण बघूया. मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले तालुके आहेत 4, ज्यामध्ये मग पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके आहेत कळवण, देवळा, इगतपुरी. त्याच्यानंतर पूर्णतः बाधित तालुके आहे मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड आणि येवला अशा एकूण 15 तालुके आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, धुळे जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके आहेत धुळे, साक्री आणि शिंदखेडा असे 3 तालुके. पूर्णतः बाधित मध्ये कोणताही तालुका नाहीये. त्याच्यानंतर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित तालुके आहेत एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर. त्याच्यानंतर रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर एकूण 13 तालुके. त्याच्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये पारनेर, संगमनेर आणि अकोले अंशतः बाधित. तर पूर्णतः बाधित असलेले अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव असे एकूण 14 तालुके. पुणे जिल्ह्यामध्ये हवेली, इंदापूर अंशतः बाधित असे 2 तालुके. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, म्हाडा आणि करमाळा आणि सांगोला अशी एकूण 11 तालुके पूर्णतः बाधित. तर सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव अंशतः बाधित. तर पूर्णतः बाधित असलेले मिरज, वाळवा, शिराळा, पळूस, त्याच्यानंतर तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी आणि जत असे एकूण 10 तालुके. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, फलटण आणि जावळी अंशतः बाधित. तर पूर्णतः बाधित असलेले कोरेगाव, खटाव आणि मान असे एकूण 8 तालुके. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित असलेले कागल, त्याच्यानंतर शिरोळ, त्याच्यानंतर पन्हाळा. तर पूर्णतः बाधित असलेले करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चांदगड असे एकूण 8 तालुके. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री असे एकूण 9 तालुके हे पूर्णतः बाधितच्या यादीमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद असे पूर्णतः बाधित असलेले 8 तालुके. बीड जिल्ह्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर आणि वडवणी अशी एकूण 11 तालुके पूर्णतः बाधित. तर लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर,
जळकोट, अहमदपूर आणि चाकूर असे एकूण 10 तालुके पूर्णतः बाधित. धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा अशी एकूण 8 तालुके पूर्णतः बाधितच्या यादीमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 16वा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले कंधार, किनवट, मुदखेड, त्याच्यानंतर भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, त्याच्यानंतर धर्माबाद, नायगाव, हादगाव, हिमायतनगर आणि उमरी असे 16 तालुके पूर्णतः बाधितच्या यादीमध्ये आलेले, कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं नुकसान झालेलं होतं मित्रांनो. त्याच्यानंतर परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा, पालम, परभणी, त्याच्यानंतर सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, शेलू, मानवत आणि पाथरी असे 9 तालुके पूर्णतः बाधितच्या याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औंढा, नागनाथ, कळमनुरी, शेनगाव आणि वसमत हे पूर्णतः बाधित असे 5 तालुके. त्याच्यानंतर एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा आणि संग्रामपूर हे अंशतः बाधित. तर चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेकर, मलकापूर, जळगाव, जामोद अशी एकूण 13 तालुके हे पूर्णतः बाधितच्या यादीमध्ये आलेले मित्रांनो. याच्यामध्ये लोणार आणि मेकर नवीन ॲड करण्यात आलेले. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खडेश्वर, त्याच्यानंतर धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि दर्यापूर असे 14 तालुके. अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी असे 7 तालुके पूर्णतः बाधित. वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा असे 6 तालुके. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, त्याच्यानंतर महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, त्याच्यानंतर दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी आणि जामणी असे 16 तालुके पूर्णतः बाधित. वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, त्याच्यानंतर समुद्रपूर, हिंगणघाट, त्याच्यानंतर कारंजा आणि आष्टी असे 8 तालुके पूर्णतः बाधित. तर नागपूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मैदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड असे 13 तालुके. भंडारा जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी आणि लाखांदूर असे 7 तालुके. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित असलेले तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, त्याच्यानंतर आमगाव, तर देवरी हा तालुका पूर्णतः बाधित अशी एकूण 8 तालुके. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः बाधित असलेले चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, त्याच्यानंतर सावर्ली, चिमूर, नागभीड, शिंदेवाही, पुंभुर्णा, ज्योती, ब्रह्मपुरी असे 14 तालुके. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित असलेले चारमोशी, कोरची, तर पूर्णतः बाधित असलेले गडचिरोली, धानोरा, मुलथेरा, आरमोरी, कुरखेडा, आहेरी, शिरोच्या, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज आणि वडसा हे 12 तालुके असे पूर्णतः बाधित असलेले एकूण 251 तालुके. तर अंशतः बाधित असलेले 31 तालुके असे एकूण 282 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित असलेल्या यादीमध्ये आलेले आहेत मित्रांनो. अंशतः बाधित असलेल्या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बाधित जे मंडळं असतील त्यांना सवलती प्राप्त असतील. तर मित्रांनो हे होते अंशतः बाधित तालुक्याच्या यादीमध्ये कोणकोणते नवीन ॲड झालेले आहेत ते तालुके, आणि काही तालुके असे यादी प्रकाशित करण्यात आलेली होती त्यामध्ये कुठेही नव्हते ते तालुके आता पूर्णतः म्हणजे बाधित झालेल्या तालुक्यामध्ये सुद्धा ॲड करण्यात आलेले आहेत. चला तर मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.